नमस्कार मित्रांनो, आज डेरिव्हेटिव्ह बाय क्वेश्चन रूलचे नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण तो जो काय दिलेल्या प्रूफ होती क्वेश्चन रूलची ते आपण समजावून घेतलेले आहेत. आता त्याच्यावरून काय आपण त्या बेसवरती एक्झाम्पल बघावे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, y इज इक्वल टू 1 प्लस रूट एक्स डिवाइड बाय 1 मायनस रूट एक्स फाइंड डिवाइड बाय एक्स. सेमच रूल वापरायचं आहे. दिलेलं एक्झाम्पल आयस लिहून घेतलं, y इज इक्वल टू 1 प्लस रूट एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस रूट एक्स. काय करा, डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. डिफरन्शिएट केलं काय होईल, दोन्ही बाजूला डी बाय डी एक्स घेतो आपण. डी बाय डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ सगळी होल टर्म 1 प्लस रूट एक्स डिवायडेड बाय 1 मायनस रूट एक्स. दिलेल्या फंक्शनला फक्त इथं पण डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स घेतला आणि इकडे पण डी बाय डी एक्स घेतला. मग आता यूचा रूल इथं वापरायचा, दोघांचा भागाकार असताना. मग डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजेच डी वाय बाय डी एक्स, त्यामध्ये काय चेंज होत नाही. तर भागाकाराच्या रूलमध्ये काय करतो आपण, छेदा टर्मचा स्क्वेअर करतो. त्यामुळे 1 मायनस रूट एक्सचा काय होईल तुमचा स्क्वेअर होईल. मग हीच टर्म काय घेतो आपण पुढे घेतो म्हणून 1 मायनस रूट एक्स. ही टर्म घेतल्यावर राहिली कुठली वरची, त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ 1 प्लस रूट एक्स मायनस आहे. भागाकार म्हणजे दोघांच्या मध्ये काय असणार, वजाबाकी मायनस घेतलं. आता ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं ते तसंच ठेवा, 1 प्लस रूट एक्स तसंच ठेवा. राहिलाय कोण, कुणाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिले तर पहिल्या टर्मचं त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ 1 मायनस रूट एक्स. मग आता बघा काय केलं, छेदा टर्मचा स्क्वेअर नियमाप्रमाणे केला. मग हीच टर्म पुढे येते म्हणून इथं 1 मायनस रूट एक्स येईल. 1 मायनस रूट एक्स इथं पुढे येते, राहिले कुठली वरची टर्म त्याचं डेरिव्हेटिव्ह. आता डेरिव्हेटिव्ह कोणाच घेतले ते तसंच ठेवायचं, दोघांच्या मध्ये भागाकारामध्ये वजाबाकी घ्यायची. राहिले कोणा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिल्याचं, मग डी बाय एक्स ऑफ पहिला घेतला. झाला आपला रूल. इथं काय केलं आपण, याच्यावरती अप्लाय केला. आता फक्त आम्हाला डी बाय एक्स ऑफ 1 प्लस रूट एक्स आणि डी बाय एक्स ऑफ 1 मायनस रूट एक्स फाइंड आउट झालं की आपलं आन्सर होऊन जाईल. इथं करतो बघा, डी बाय एक्स ऑफ 1 प्लस रूट एक्स, दोघांच्या मध्ये बेरीज आहे, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. डी बाय एक्स ऑफ 1 प्लस डी बाय एक्स ऑफ रूट एक्स. डी बाय एक्स ऑफ 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असतं, डी बाय एक्स ऑफ एनी कॉन्स्टंट विच गिव्स आन्सर 0, त्यामुळे उत्तर 0 प्लस डी बाय एक्स ऑफ रूट एक्स. कोण घ्यायचं आपल्याला आता, डी बाय एक्स ऑफ रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/2 रूट एक्स. व्हॅल्यू इथं टाका 1/2 रूट एक्स. म्हणून आपलं डी बाय एक्स ऑफ, देअरफॉर डी बाय एक्स ऑफ 1 प्लस रूट एक्स किती येईल तुमचा, तर 1/2 रूट एक्स ही मिळाली तुम्हाला पहिलीची व्हॅल्यू. सेम तसं डी बाय एक्स ऑफ 1 मायनस रूट एक्स काढायचं आहे आपल्याला. कोण काढायचं आहे, डी बाय एक्स ऑफ 1 मायनस रूट एक्स. दोघांच्या मध्ये वजाबाकी आहे, डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करायचं. डी बाय एक्स ऑफ 1 मायनस डी बाय एक्स ऑफ रूट एक्स. डी बाय एक्स ऑफ 1 चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0, त्यामुळे येतील 0 मायनस डी बाय एक्स ऑफ रूट एक्स किती आला आपला, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/2 रूट एक्स. इथे टाकला 1/2 रूट एक्स. 0 मायनस ही टर्म म्हणजे ॲज इट इज राहील तशीच 1 मायनस 2 रूट एक्स. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह पण तुम्हाला मिळालं आणि याचं पण मिळालं. या दोन किमती ज्या आहेत ही आणि ही, फक्त इथं पुट आउट करा, व्हॅल्यू येऊन जाईल डी वाय बाय एक्स इज इक्वल टू 1 मायनस रूट एक्स तसंच राहील. डी बाय एक्स ऑफ 1 प्लस रूट एक्स काय घेतलं आपण, 1/2 रूट एक्स इथं टाका मायनस 1 प्लस रूट एक्स तसाच. डी बाय एक्स ऑफ 1 मायनस रूट एक्स किती आहे, मायनस 1/, चिन्हा सहित घ्या, मायनस 1/2 रूट एक्स डिवायडेड बाय ही सगळी टर्म, छेदाची टर्म ॲज इट इज काय ती 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर. आता यांच्यामध्ये गुणाकार आहे, यांच्यामध्ये गुणाकार आहे, तर माफ करून घ्या सगळ्या. डी वाय बाय एक्स इज इक्वल टू काय होते बघा, मग 1 मायनस रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स. 1 मायनस रूट एक्स डिवाइड बाय रूट एक्स मायनस मायनस मायनस, गुणाकारामध्ये एक चिन्ह वजा एक प्लस आहे, सॉरी गुणाकारामध्ये 2 चिन्ह मायनस आहेत, त्यांच्यामध्ये गुणाकार आहे म्हणून मायनस मायनस प्लस झाला. वरती होईल 1 प्लस रूट एक्स डिवायडेड बाय इथला 2 रूट एक्स तसाच. आणि होल छेदामध्ये काय होईल तुमचा 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर होईल. काय केलं बघा, यांच्यामध्ये काय ना म्हणजे यांच्यामध्ये गुणाकार असणार आहे. या दोन टर्मच्या मध्ये, या दोन टर्मच्या मध्ये गुणाकार आहे. मग काय होणार,
याचा गुणाकार केला पाहिजे 1 मायनस रूट एक्स इंटू 1 म्हणजे 1 मायनस रूट एक्स होईल डिवाइड बाय 2 रूट एक्स तसंच हे गुणाकार आहे दोघांच्या मध्ये हे मायनस आहे हे मायनस आहे मायनस मायनस प्लस झालं 1 प्लस रूट एक्स डिवाइडेड बाय 2 रूट एक्स आणि छेदात टर्म आहे अशी. मग आता आपण काय करणार वरच्या किमतीमध्ये बघा इथं पण 2 रूट एक्स आहे इथं पण 2 रूट एक्स आहे दोघांचा छेद समान आहे म्हणून काय करा दोघांच्या वरची बेरीज करून घ्या काय मग dy by dx पुढे dy by dx इज इक्वल टू छेद समान आहे दोघांचा छेद एकदा लिहितो आपण वरच्यांची बेरीज म्हणा याची बेरीज 1 मायनस रूट एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स डिवायडेड बाय कोण आहे 2 रूट एक्स आणि छेदात कोण आहे तुमचा 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर. मग मायनस एक्सला प्लस एक्स म्हणजे रूट मधले मायनस प्लस काय झाले एकमेकाला कॅन्सल झाले राहिलं काय मग डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 1 प्लस 1 किती झाले 2 झाले 2 डिवाइड बाय 2 रूट एक्स डिवाइड बाय छेदात कोण आहे 1 मायनस रूट एक्स स्क्वेअर. मग आता बघा हे सिम्प्लिफिकेशन बघा याचा छेद हा आहे याचा छेद काय आपल्याला माहिती म्हणजे किती असतो तो 1 असतो. मग काय dy बाय dx इज इक्वल टू ते काय करून घ्या सिम्प्लिफिकेशन करून घ्या 2 डिवाइड बाय 2 रूट एक्स ही टर्म लिहिली आपण छेदात टर्म माहिती काय उलटून गुणाकार होईल त्याचा म्हणजे 1 अपॉन 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर होईल म्हणजे इथल्या 2 ला इथला 2 कॅन्सल झाला मग dy by dx काय तुमचा 1 अपॉन रूट एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर हे येईल तुमचं आन्सर. काय केलं बा सिंपल स्टेप्स आहेत दिले एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स मग काय होणार dy by dx ऑफ y इज इक्वल टू dy by dx ऑफ ही सगळी टर्म dy by dx ऑफ y म्हणजे dy by dx इज इक्वल टू याच्यामध्ये u अपॉन व्हीचा रोल वापर म्हणजे डिव्हिजनचा रूल तुम्हाला तो वापरायचा छेदाच्या टर्मचा स्क्वेअर करा स्क्वेअर केला हीच टर्म पुढे घ्या पुढे घेतली म्हणून मायनस रूट एक्स घेतली डेरिव्हेटिव्ह कोणाचं राहिले मग आता वरच्याचं म्हणून dy by dx ऑफ 1 प्लस रूट एक्स भागाकार म्हणलं मायनस घ्यायचं मायनस घेतलं डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतलं याचं इथंच ठेवा 1 प्लस रूट एक्स राहिले कोण 1 मायनस रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या बाकीच्या टर्म आहे अशी 1 मायनस रूट एक्स तसाच dy by dx ऑफ 1 प्लस रूट एक्स आणि dy by dx ऑफ 1 मायनस रूट एक्स जर आपल्याला माहित झालं की यामध्ये किमती पुट आउट केले की आन्सर झालं म्हणून dy by dx ऑफ 1 प्लस रूट एक्स बघा मी पहिल्यांदा सांगतो दोघांच्या मध्ये बेरीज आहे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा dy by dx ऑफ 1 प्लस dy by dx ऑफ रूट एक्स कॉन्स्टंट आहे 1 1चा डेरिव्हेटिव्ह 0 रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स मग dy by dx ऑफ 1 प्लस रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 रूट एक्स झाला पहिला. आता dy by dx ऑफ 1 मायनस रूट एक्स काढायचं आपल्याला dy by dx ऑफ 1 मायनस रूट एक्स डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा dy by dx ऑफ 1 मायनस dy by dx ऑफ रूट एक्स dy by dx ऑफ 1 म्हणजे 0 मायनस तसाच dy by dx ऑफ रूट एक्सचं व्हॅल्यू 1 अपॉन 2 रूट एक्स 0 मायनस ही टर्म म्हणजे अशी टर्म म्हणजे मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजे याची किंमत मिळाली आणि याची किंमत मिळाली त्या दोन व्हॅल्यू फक्त इथे पुट आउट करा पुढे काय होईल मग dy by dx इज इक्वल टू 1 मायनस रूट एक्स तसाच dy by dx ऑफ 1 प्लस रूट एक्स म्हणजे किती आहे तुमचा 1 अपॉन 2 रूट एक्स इथे टाकला 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस तसाच 1 प्लस रूट एक्स पण तसाच dy by dx ऑफ 1 मायनस रूट एक्स म्हणजे किती मायनस 1 अपॉन 2 रूट एक्स इथं टाकला छेदात टर्मचा स्क्वेअर आहे असं. आता इथं बघा कसं आहे टर्म ही टर्म बघा 1 मायनस रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स आहे काय करतो आपण सरळ सरळ गुणाकार आहे गुणाकार करा औषधा औषध गुणाकार छेदाचा छेदाचा गुणाकार 1 मायनस रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स याची व्हॅल्यू येईल तिथं टाकले बघा याचा गुणाकार इथं वजा वजा गुणाकारात प्लस झाला सेम तसंच 1 प्लस रूट एक्स इंटू 1 अपॉन 2 रूट एक्स म्हणजेच 1 अपॉन रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट एक्स सेम असंच केलं त्यामुळे इथंही झालं. पुढं काय होईल छेदाची टर्म आहे अशी आता याचा छेद बघा वरच्यामध्ये अंशामध्ये इथला छेद आहे 2 रूट एक्स इथला पण 2 रूट एक्स आहे दोघांच्यामध्ये बेरीज आहे छेद समान आहे म्हणून छेद एकदाच लिहायचं इथं कसं छेद एकदाच लिहिला आपण 2 रूट एक्स का वरच्यांची बेरीज म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची म्हणून 1 मायनस रूट एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स मायनस रूट एक्सला प्लस रूट एक्स कॅन्सल 1 प्लस 1 किती झाले 2 डिवायडेड बाय 2 रूट एक्स म्हणजे इथं तुमचा 2 कॅन्सल होतो म्हणजे वरची व्हॅल्यू किती द्या 1 अपॉन रूट एक्स या वरच्याची व्हॅल्यू किती द्या सगळं कॅल्क्युलेशन पुढे केलं 1 अपॉन रूट एक्स येते बघा ते मी पुढे गेले म्हणजे याची व्हॅल्यू किती येऊ शकते तुमची डायरेक्ट 1 अपॉन रूट एक्स मग इथे ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट आउट करायच्या यांची बेरीज केली वरती सरळ छेद एकदाच दोघांचा समान म्हणून एकदाच लिहिला
वरच्यांची काय केली बेरीज 1 मायनस रूट एक्स प्लस 1 प्लस रूट एक्स प्लस रूट एक्सला मायनस रूट एक्स कॅन्सल 1 प्लस 1 2 डिवाइड बाय 2 रूट एक्स इथे बघा 2 डिवाइड बाय 2 रूट एक्स आणि होल छेदात काय 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर 2 डिवाइड बाय 2 रूट एक्स म्हणजे ते आपण कसं लिहितो असं लिहितो भागाकारच्या स्वरूपात इंटू ही टर्म 1 2 3 आणि चौथी टर्म आहे म्हणजे कसं आहे बघा ही ती व्हॅल्यू बघा जरा लक्ष द्या नीट 2 ती व्हॅल्यू कशा बघा 2 डिवायडेड बाय 2 रूट एक्स आणि परत काय 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर आणि इथं छेद काय म्हणजे किती असतो 1 मग पहिली आणि चौथी टर्मचा गुणाकार होतो नेहमी लक्षात ठेवायचं असे जर 4 टर्म असतील तर पहिल्याचा आणि चौथ्याचा गुणाकार होतो म्हणजे पहिली कोण आहे तुमची 2 आणि चौथी कोण आहे 1 2 गुणिले 1 होईल आणि दुसऱ्याचा तिसऱ्याचा काय होतो तुमचा गुणाकार होतो मग पहिली ही आहे आणि चौथी आहे यांचा गुणाकार अंशात लिहायचा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचा गुणाकार छेदात लिहायचा म्हणून 2 रूट एक्स इंटू ही सगळी टर्म 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर इथल्या 2ला इथला 2 कॅन्सल म्हणजे राहिले काय 1 अपॉन रूट एक्स 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर ही टर्म इथं आले बघा याच्या पुढे सुद्धा कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपण करू शकतो म्हणजे काय करू शकतो ए मायनस बी कंसाचा स्क्वेअर वापरला की तुम्ही हा जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व्ह होईल आणि ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्म आत गुणून घ्यायचं म्हणजे कसं होईल बघा पुढं dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन रूट एक्स तसाच पहिल्यांदा काय करा ए मायनस बी कंसाचा वर्ग हा फॉर्म्युला वापरायचा ए वर्ग वजा 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे इथं टर्म कुठल्यात बघा ए म्हणजे इथं आहे 1 मायनस बी म्हणजे आहे रूट एक्स त्याचा स्क्वेअर आहे स्क्वेअर केला पहिल्या पदाचा वर्ग एचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 टाइम्स दोघांचा गुणाकार 1 इंटू रूट एक्स 1 इंटू रूट एक्स 1 इंटू रूट एक्स प्लस बीचा स्क्वेअर बी कोण आहे तर रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय तुमचा 1 मायनस 2 इंटू 1 इंटू रूट एक्स म्हणजे 2 रूट एक्स होईल प्लस रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजे वर्गमुळात एक्स आणि वर्गमुळात एक्स काय होईल निघून जाईल वर्गमूळ राहिलं फक्त काय एक्स म्हणजे वर्गमुळात रूट एक्सचा स्क्वेअर वर्गमुळाला हे 2 कॅन्सल होईल राहिलं फक्त एक्स म्हणजे इथे येईल एक्स याची व्हॅल्यू काय येऊ शकते तुमची याची जी व्हॅल्यू आहे म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर ही आली इथं मी टाकली 1 मायनस 2 रूट एक्स प्लस एक्स मग डिवाइड एक्स तसा ठेवला 1 अपॉन ह्या रूट एक्सनं आत गुणून घ्या प्रत्येकाला गुणून घ्या रूट एक्स इंटू 1 रूट एक्स मायनस 2 इथला 2 रूट एक्स तसाच आणि हा बाहेर चालेल रूट एक्स यांचा गुणाकार प्लस एक्स इंटू रूट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट एक्स तसाच मायनस 2 तसाच रूट एक्स इंटू रूट एक्स मागाशी सांगितलं तुम्हाला मी रूट निघून जाईल फक्त आपली संख्या राहील एक्स प्लस एक्स रूट एक्स दिस इज युअर dy बाय dx हे सुद्धा आन्सर चालेल तुमचं आणि हे सुद्धा आन्सर चालेल So our next example, if y is equal to sin x divided by 1 plus cos x, find dy by dx. मागच्या लेक्चरला आपण 1 मायनस कॉस एक्स पडलं होतं हा 1 प्लस कॉस एक्स आहे दोन्ही पण एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाची पण आहेत आणि एक्झामला पडलेली सुद्धा आहे म्हणून आपण काय घेतलं होता sin x डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स सेम सोडवायची मी तर सेमच लेट मिळून आयस लिहून घ्या y इज इक्वल टू sin x डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स दिले एक्झाम्पल आयस लिहून घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx of y is equal to dy by dx of ही सगळी टर्म काय टर्म आहे sin x डिवाइड बाय 1 प्लस cos x बरोबर मग dy by dx of y म्हणजे dy by dx is equal to काय करतो छेदात टर्मचा स्क्वेअर करतो छेदात टर्म कोण आहे 1 प्लस cos x त्याचा स्क्वेअर केला ही टर्म पुढं म्हणजे 1 प्लस cos x आता ही टर्म इथले राहिली कुठली sin x त्याचं डेरिव्हेटिव्ह dy by dx of sin x दोघांचा भागाकार आणि वजा बाकी म्हणजे इथे मायनस आता डेरिव्हेटिव्ह कुणाच घेतले sin x तसंच ठेवा राहिले पुन्हा डेरिव्हेटिव्ह dy by dx ऑफ पहिल्या टर्मचं म्हणजे 1 प्लस cos x आता नेक्स्ट स्टेप तुमची काय असणार आहे तर dy by dx ऑफ sin x म्हणजे cos x तुम्हाला माहिती आहे पण dy by dx ऑफ 1 प्लस cos x एक एक्स्ट्रा काढावं लागेल इथं मी करून दाखवतो dy by dx ऑफ sin x चं डेरिव्हेटिव्ह आहे तुमचं cos x तसा दुसरा कोण आहे dy by dx ऑफ 1 प्लस cos x दोघांच्या मध्ये बेरीज आहे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करायचं
डेरिव्हेटिव्ह बाय समचा रूल इथं वापरायचा. दोघांच्या मध्ये बेरीज आहे, डेरिव्हेटिव्ह प्रत्येक सेपरेट करा. डी बाय एक्स ऑफ 1 प्लस डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स. मग डी बाय एक्स ऑफ 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असते 0 असतो, 1चं डेरिव्हेटिव्ह 0. आणि डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स किती असतो, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. त्या व्हॅल्यू फक्त इथे पुट आउट करा. मग डी बाय एक्स ऑफ 1 म्हणजे 0 प्लस डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स म्हणजे मायनस साइन एक्स. मग प्लस मायनस मायनस म्हणजे इथं आन्सर येईल मायनस साइन एक्स. डी बाय एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स म्हणजे किती मिळालं तुम्हाला मायनस साइन एक्स. आणि डी बाय एक्स ऑफ साइन एक्स म्हणजे किती मिळालं तुम्हाला कॉस एक्स. व्हॅल्यू पुट आउट करा. डी वाय बाय एक्स इज इक्वल टू 1 प्लस कॉस एक्स तसाच, डी वाय एक्स ऑफ साइन एक्स म्हणजेच कॉस एक्स, इथं कॉस एक्स टाकला, इंटू यांच्यामध्ये काय म्हणजे गुणाकारच ना कॉस एक्स, मायनस तसाच साइन एक्स तसाच राहील. डी बाय एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स म्हणजेच मायनस साइन एक्स, छेदाला 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर तसाच, डी वाय बाय एक्स तसंच. बघा आता 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स अशी टर्म आहे तुमची, 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स अशी टर्म आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये ह्या ब्रॅकेटमध्ये निघतं दोघांच्या मध्ये गुणाकार आहे. कॉस एक्सने प्रत्येक टर्मला बनवून घ्या, ब्रॅकेट तुमचा सॉल्व्ह होईल. म्हणजे कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स होईल, प्लस प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा स्क्वेअर होईल. मिळेल तुम्हाला याची टर्म काय मिळेल तुम्हाला कॉस एक्स प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर ही टर्म मिळाली. आता गुणाकार आहे दोघांच्या मध्ये, वजा वजा अधिक झाला, साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स होईल, छेदात 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर तसाच, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. मग आता बघा आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे. कुठली आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती असतो 1 असतो. आता इथं टर्म बघा ती आहे, बघा इथं कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स, ह्याच्या जागी तुम्ही काय घेऊ शकता डायरेक्ट 1 घेऊ शकता. म्हणजे डिवाइड एक्स काय तुमचा कॉस एक्स तसाच राहील, प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे 1, इथं आला 1 डिवाइड बाय छेदाची टर्म 1 प्लस कॉस एक्स कंसाचा स्क्वेअर तसाच, त्यामध्ये काय चेंज होणार नाही. आता वरती कॉस एक्स प्लस 1 काय आणि 1 प्लस कॉस एक्स काय, दोन्हीचा अर्थ एकच. 3 अधिक 5 काय किंवा 5 अधिक 3 काय, दोन्हीचा अर्थ एकच, दोन्हीचा अर्थ म्हणजे 8च होणार आहे. सेम तसंच इथलं तुम्ही काय करू शकता, चेंजेस करू शकता. कॉस एक्स प्लस 1 म्हणजेच 1 प्लस कॉस एक्स करू शकता, आणि डिवाइड बाय छेदाला 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर. मग इथला 1 प्लस कॉस एक्स, इथल्या इथं 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर आहे, त्यातलं काय झालं कॅन्सल झालं. मग राहिलं काय, तर इथं राहिला 1 आणि इथं राहिला 1 प्लस कॉस एक्स. म्हणजे फायनल डिवाइड एक्स तुम्हाला काय मिळेल, डिवाइड एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस कॉस एक्स, एवढं ते काय त्याचं आन्सर येईल. बघा मी एक्झाम्पल परत सांगतो. दिलं एक्झाम्पल आहेच लिहून घेतलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून डिवाइड एक्स ऑफ वाय इज इक्वल डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. मग डिवाइड एक्स ऑफ वाय म्हणजे डिवाइड एक्स होईल इज इक्वल टू दोघांच्या मध्ये भागाकार आहे, म्हणून काय करणार आपण यू डिवाइड बाय व्हीचा रूल करणार, म्हणजे वापर करणार छेदातील टर्मचा स्क्वेअर म्हणून 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर, जी छेदातील टर्म असते ती पुढं म्हणून 1 प्लस कॉस एक्स पुढं. 1 प्लस कॉस एक्स घेतल्यावर राहिला कुठला साइन एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स, दोघांच्या मध्ये भागाकार आहे म्हणून वजाबाकी गेली. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेतले साइन एक्सचं, ती तसंच ठेवायचं साइन एक्स, राहिले कोण पहिला, मग डिवाइड एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स. आता 1 प्लस कॉस एक्स तसाच, डिवाइड एक्स ऑफ साइन एक्स किती आहे तुमचा कॉस एक्स, त्या जागी इथं येईल कॉस एक्स, मायनस तसाच साइन एक्स तसा, डिवाइड एक्स ऑफ 1 प्लस कॉस एक्स किती आलाय बघा. आता इथं दोघांच्या मध्ये बेरीजचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा, डिवाइड एक्स ऑफ 1 प्लस डिवाइड एक्स ऑफ कॉस एक्स. मग डिवाइड एक्स ऑफ 1 म्हणजे 0 होईल, कारण कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 असतो, आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार तुमचं मायनस साइन एक्स, त्यामुळे इथे मायनस साइन एक्स, 0 प्लस मायनस साइन एक्स म्हणजे 0 मायनस साइन एक्स म्हणजेच मायनस साइन एक्स, म्हणजे 1 प्लस कॉस एक्सची किंमत मायनस साइन एक्स, याची किंमत मायनस साइन एक्स इथं टाकली. पुढे सिम्प्लिफिकेशन करा, डिवाइड एक्स इज इक्वल टू आता 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स आहे, इथं बघा 1 प्लस कॉस एक्स इंटू कॉस एक्स आहे. आतल्या प्रत्येक टर्मला ह्या कॉस एक्सने काय करा मल्टिप्लाय करा, म्हणजे हा ब्रॅकेट काय तुमचा निघून जाईल. म्हणून कॉस एक्स इंटू 1 म्हणजे कॉस एक्स, प्लस आहे प्लस लिहिलं कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा स्क्वेअर, म्हणजे याची किंमत किती आली इथं टाकली मी, कॉस एक्स प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर. गुणाकार आहे दोघांच्या मध्ये, मायनस मायनस प्लस झाला, इथं आला प्लस, साइन एक्स आणि साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स झाला. मग आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे कुठली, कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स, इथं बघा किंवा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स किती असतो 1, त्यामुळे याच्या जागी काय टाकणार तुम्ही 1 टाकणार, म्हणून कॉस एक्स प्लस 1 डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर.
मग कॉस एक्स प्लस 1 काय किंवा 1 प्लस कॉस एक्स काय दोन्हीचा अर्थ एकच. जसं की 3 प्लस 5 किंवा 5 प्लस 3 दोघांची बेरीज किती 8, तसं आपण इथे इंटरचेंज करू शकतो 1 प्लस कॉस एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता 1 प्लस कॉस एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे 2 टर्म आहेत, वरती एक टर्म आहे 1 प्लस कॉस एक्सला 1 1 प्लस कॉस एक्स निघून गेला, इथे राहिला 1, इथे किती राहिला 1 प्लस कॉस एक्स, म्हणून 1 डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स इथे तुमचं फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल. इफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर कॉस एक्स. तर फाईंड तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल डिवाइड बाय एक्स शोधून काढायचं आहे. दोन फंक्शनच्या मध्ये इथं भागाकारात दिलेलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. लेट y इज इक्वल टू काय असणार, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर कॉस एक्स. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय मग dy dx ऑफ y इज इक्वल टू dy dx ऑफ ही सगळी टर्म एक्स स्क्वेअर प्लस 4 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर कॉस एक्स. दोन संख्यांचा भागाकार आहे, दोघांना डेरिव्हेटिव्ह द्यायचं लिहून घेतलं. मग भागाकारचा नियम काय असतो, dy dx ऑफ y म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू छेदांचा स्क्वेअर म्हणून एक्स स्क्वेअर कॉस एक्सचा स्क्वेअर होईल. हीच टर्म पुढं म्हणजे एक्स स्क्वेअर कॉस एक्स येईल. आता एक्स स्क्वेअर कॉस एक्स घेतल्यामुळे राहिला कुठला वरचा त्याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. भागाकाराने दोघांची वजाबाकी मग येतील मायनस. आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तो तसाच ठेवा, एक्स स्क्वेअर प्लस 4 तसाच ठेवा. राहिले कोणा डेरिव्हेटिव्ह पाहिल्याचं म्हणजे डी बाय एक्स ऑफ फर्स्ट कोण आहे तुमचा एक्स स्क्वेअर कॉस एक्स. म्हणजे इथं तुम्ही लक्षात येईल की तुम्हाला फक्त डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 आणि डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्स दोन टर्मची तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. म्हणजे भागाकाराचे गणित सोडत असताना तुम्हाला वरच्या टर्मचं पण डेरिव्हेटिव्ह एकदा सेपरेट घ्यावंच लागेल आणि एक्स स्क्वेअर प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल आणि ते डेरिव्हेटिव्ह त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त पुट आउट करावं लागेल. पहिला कुठला आपला डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स स्क्वेअर प्लस 4 डेरिव्हेटिव्ह घेते आपण दोघांच्या मध्ये बेरीज आहे, प्रत्येक डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा. डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय एक्स ऑफ 4. आता आपल्याला नियम माहिती आहे कुठला, डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन किती असतो, डी बाय एक्स ऑफ इथे लिहितो बघा डी बाय एक्स ऑफ एक्स रेस टू एन किती असतो तुमचा एन ऑफ एक्स एन मायनस 1 असतो. आपल्याला काढायचं कशाचं एक्स स्क्वेअरचं म्हणजे डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. एनची किंमत किती आहे इथं 2, तिथं एन आहे तिथं 2 टाका, इथं 2 येईल. एक्स 2 वजा 1 2 तसाच, एक्स पण तसाच 2 मधून गेले राहिले 1. एक्सचा कुठल्याही संख्येचा घातांक 1 असला तर आपण तो लिहित नाही. त्यामुळे डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर किती येईल तुमचा 2x प्लस डी बाय एक्स ऑफ 4 म्हणजे कोणता म्हणजे काय असतो तुमचा कॉन्स्टंट असतो. डी बाय एक्स ऑफ कॉन्स्टंट केचं डेरिव्हेटिव्ह किती आहे 0, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह किती येणार 0 येणार. म्हणजे तुमचा डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 किती येईल 2x येईल. तसं नेक्स्ट टर्म कुठली काढायची, एक काढली आता राहिली ही एक इथे लिहून घ्या डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्स. दोघांच्या मध्ये गुणाकार आहे, गुणाकाराचा नियम तुम्हाला माहिती आहे. पहिलं तसंच एक्स स्क्वेअर तसाच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे दुसरा कोण आहे इथं कॉस एक्स प्लस दुसरा तसाच कॉस एक्स तसाच, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर तसंच ठेवलं. डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स तुम्हाला माहिती आहे डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स किती असतो, डी बाय एक्स ऑफ कॉस एक्स असतो तुमचा मायनस साइन एक्स असतो, किती असतो मायनस साइन, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह किती आलं मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स तसाच, कॉस एक्स तसा डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपण कशी काढलं होतं किती 2x, त्यामुळे इथं टाकलं 2x. म्हणजे आता बघा काय चिन्हाचा एक्स स्क्वेअर इंटू मायनस साइन एक्स म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 2x पुढे घ्या 2x इंटू कॉस एक्स. झालं तुमचं डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळालं. म्हणजे याचं मिळालं आणि याचं पण मिळालं. आता ह्या दोन व्हॅल्यू फक्त काय करायचं पुट आउट करा. मग डी बाय एक्स काय तुमचा एक्स स्क्वेअर कॉस एक्स तसाच राहिला. डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 काय तुमचा 2x, इथे तुमचा 2x मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4 तसाच. डी बाय एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्स किती आलं तुमचा, ही सगळी टर्म इथे टाका मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 2x इंटू कॉस एक्स. जशी टर्म आले तशी आपण काय केली तर फक्त पुट आउट केली. डिवाइड बाय शेजारी टर्म आहे अशी एक्स स्क्वेअर कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्यामध्ये काय चेंज होत नसतो. पण डिवाइड बाय एक्स असाच
स्क्वेअर कॉस एक्स आणि 2x कशी टर्म आहे बघा, एक्स स्क्वेअर कॉस एक्स इंटू 2x, त्यांच्यामध्ये गुणाकार करून घ्या. एक्स स्क्वेअर कॉस एक्स इंटू 2 इंटू एक्स म्हणजे 2 इथला एक्स आणि इथला एक्स वर्ग म्हणजे एक्सचा क्यूब झाला, काय तुमचा 2x क्यूब कॉस एक्स. याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, एवढी मिळाली. तिथं टाका डायरेक्ट 2x क्यूब कॉस एक्स इथं टाकलेले मायनस. तसंच आता इथे एक लक्ष द्या, इथे एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढल्याची सगळी टर्म आपण इथे घेतलेली आहे, ही दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये टाकली आपण. आता दोन टर्मच्या मध्ये गुणाकार आहे, तुम्ही यांचा गुणाकार काय करा, सोडवून घ्यावा लागेल तुम्हाला. इथं दाखवतो मी तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस 4 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कोण आहे, मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 2x कॉस एक्स. मग काय करतो आपण, नवीन शिकलो आपण, एक्स स्क्वेअर सगळ्या टर्मला ह्या ब्रॅकेटला गुणतो प्लस या टर्मला ह्या सगळ्या ब्रॅकेटला गुणतो. म्हणजे कसं असणार, एक्स स्क्वेअर इंटू हा सगळा ब्रॅकेट म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 2x कॉस एक्स. परत दुसरी टर्म प्लस 4 आधी चिन्ह असं घ्या प्लस 4 आणि तो सगळा ब्रॅकेट पुढचा आहे असा म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स. फक्त आपण ब्रॅकेट सोडून घ्यायला लागले प्लस 2x कॉस एक्स. मग काय होईल बघा, आत गुणून घ्या, आत गुणून घ्यायचं, एक्स वरून प्रत्येक टर्म आत गुणत जायचं. एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेज टू 4 चिन्ह किती झाले वजा साइन एक्स. परत एक्स स्क्वेअरनं आत गुणा प्लस तसाच घ्या 2 तसाच घ्या, इथला एक्स स्क्वेअर आणि इथला एक्सचा क्यूब झाला कॉस एक्स. ही झाली तुमची टर्म. आता काय करा, प्लस 4 न आत प्रत्येकाला गुणून घ्या, प्लस 4 इंटू मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स म्हणजेच मायनस 4x स्क्वेअर साइन एक्स होईल. 4 न फक्त आत गुणले प्लस 4 न फक्त आत गुणा 4 दुनी 8x कॉस एक्स. म्हणजे तुमची व्हॅल्यू सोडून किती आली, एवढी आली. या सगळ्या टर्मची व्हॅल्यू एवढी आली, ती इथं लिहून घ्या. म्हणजे काय बघा, मायनस एक्स रेज टू 4 साइन एक्स प्लस 2x क्यूब कॉस एक्स मायनस 4x स्क्वेअर साइन एक्स प्लस 8x इंटू कॉस एक्स डिवाइड बाय छेदात टर्मची आहे अशी लिहून घ्या, एक्स स्क्वेअर कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता एक्सचा घातांक 4 परत 3 परत 2 आणि 1 अशा टर्म सगळ्या एकत्रित घ्या. म्हणजे कसं घेणार तुम्ही, सुरुवातीला कोण येणार, एक्सचा घातांक सगळ्यात मोठा म्हणजे एक्सच्या टर्मची पॉवर ज्याची 4 आहे, इथं एक्स रेज टू 4 आहे, ती सगळ्यात आधी येईल म्हणजे मायनस एक्स रेज टू 4 साइन एक्स होईल. त्यानंतर 4 कुठली टर्म आहे का, तर नाही, दुसरी कुठली 3 येणार. मग 3च्या टर्म 2 आहे, 2x घन एक आणि इथे एक आहे, त्या दोन टर्म एकत्रित घ्या. याचं चिन्ह काय असणार, प्लस 2x क्यूब कॉस एक्स आणि इथला 2x क्यूब कॉस एक्स. आता इथं बघा म्हणजे लक्षात येईल 2x क्यूब कॉस एक्स प्लस 2x क्यूब कॉस एक्स असं आहे बघा, 2x क्यूब कॉस एक्स प्लस 2x क्यूब कॉस एक्स. आता समजा तुम्ही इथे एक्स क्यूब कॉस एक्स, इथं पण एक्स क्यूब कॉस एक्स जर कॉमन काढले तर आतमध्ये किती राहिला, इथलं एक्स क्यूब कॉस इथं राहिले 2 प्लस इथे किती राहिले 2 म्हणजे 2 2 झाले 4 घेतले मी पुढं 4x क्यूब कॉस एक्स म्हणजे 2x क्यूब कॉस एक्स आणि प्लस 2x कॉस एक्स म्हणजे किती झाले 4x क्यूब कॉस एक्स. ही झाली तुमची ही एक टर्म झाली आणि एक टर्म झाली, ही पण झाली. आता 4 झाले नंतर 3 झाले त्यानंतर येणार 2, मग 2 ची टर्म असणार कुठले, मायनस 4x स्क्वेअर साइन एक्स. त्यामुळे हा पण तुमचा झाला. राहिलं कुठला फक्त आता x ची पॉवर म्हणजे 8x इंटू कॉस एक्स डिवाइड बाय छेदामध्ये होल टर्म सगळी एक्स स्क्वेअर कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही तुमचं फायनल आन्सर डी ऑफ एक्स होऊन जाईल. एक्झाम्पल एकदम सोपं आहे, फक्त सिम्प्लिफिकेशनचा भाग आहे. बघा दिलं एक्झाम्पल आहे लिहून घेतलं, लेट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर कॉस एक्स. तुम्हाला डिवाइड बाय एक्स काढायचं आहे म्हणून डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट काय होईल मग डिवाइड एक्स ऑफ y इज इक्वल टू डिवाइड एक्स ऑफ ही सगळी टर्म. डिवाइड एक्स ऑफ y म्हणजे डिवाइड एक्स इज इक्वल टू दोघांच्या मध्ये भागाकार आहे, भागाकाराचा नियम वापरा, छेदाचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर कॉस एक्सचा स्क्वेअर होईल. ही टर्म पुढे एक्स स्क्वेअर कॉस एक्स पुढे येईल. एक्स स्क्वेअर कॉस एक्स घेतल्यामुळे राहिला कुठला वरची टर्म त्याचा डेरिव्हेटिव्ह भागाकार म्हटलं वजा बाकी म्हणून इथून मायनस ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढला एक्स स्क्वेअर प्लस 4 तसाच ठेवा. राहिले कोण पहिला म्हणजे एक्स स्क्वेअर कॉस एक्स म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता बघा एक्स स्क्वेअर कॉस एक्स तसाच डिवाइड एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इथं काढले बघा मी
दोघांच्या मध्ये बेरीज आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, तर प्रत्येकाला सेपरेट करा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ 4. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती काढले मग अशी आपण 2x, इथं टाकला मी 2x प्लस डी बाय डी एक्स ऑफ 4 म्हणजे 4चा डेरिव्हेटिव्ह किती 0, 2x प्लस 0 म्हणजे 2x, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह किती आलं तुमचं 2x, इथं मी टाकला 2x मायनस तसाच एक्स स्क्वेअर प्लस 4 तसंच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्स काढायचं तुम्हाला. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्स काढायचं. दोन टर्मचा गुणाकार आहे, गुणाकाराचा नियम वापरा. पहिलं तसंच एक्स स्क्वेअर तसाच, दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस दुसरं तसंच कॉस एक्स तसंच पहिल्या डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर तसाच डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह किती काढले आपण मगाशी फॉर्म्युला माहिती आपल्याला मायनस साइन एक्स असतो, याचा डेरिव्हेटिव्हला मायनस साइन एक्स प्लस तसाच कॉस एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर 2x काढली इथं आलं 2x. मग एक्स स्क्वेअर इंटू मायनस साइन एक्स म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू 2x पुढे घेतलं कॉस एक्स, दोघांच्या मध्ये गुणाकार तसं आहे. म्हणजे हिची टर्म किती आहे तुमची एवढी आहे. ही डेरिव्हेटिव्ह आणि ही डेरिव्हेटिव्ह काय करा दोन टर्ममध्ये पुट आउट करा, आन्सर येईल तुमचं. मग डी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर कॉस एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 किती काढले आपण 2x, त्यामुळे इथं आला 2x मायनस तसाच एक्स स्क्वेअर प्लस 4 तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर कॉस एक्स किती काढलंय मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 2x कॉस एक्स, इथं पुट आउट केलं. आता फक्त ब्रॅकेट सोडून घेतले, बाकी काय नाही, छेदात टर्म आहे लिहिलं प्रत्येक वेळेला, त्यामध्ये काय चेंज केलं नाही. मग आता बघा 2x इंटू एक्स स्क्वेअर कॉस एक्स इथं केलं बघा मी एक्स स्क्वेअर कॉस एक्स इंटू 2x, 2 तसा असेल एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्सचा क्यूब झाला कॉस एक्स तसा 2x क्यूब कॉस एक्स, याची व्हॅल्यू किती आली 2x क्यूब कॉस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू ही सगळी टर्म यांचा गुणाकार मी इथं केलाय. बघा कसं केलंय एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू ही सगळी टर्म इथे लिहिली. बरोबर काय करणार या पहिल्या टर्म या सगळ्या ब्रॅकेटला गुणायचं, गुणाकार करावं आपण दोन संख्यांचा ब्रॅकेट इथं सोडवायचं. पहिल्या टर्म सगळा दुसरा ब्रॅकेट प्लस दुसरी टर्म सगळा ब्रॅकेट, म्हणजे कसं एक्स स्क्वेअर ही सगळी टर्म चिन्ह सहित घ्यायचं. आता प्लस 4 आहे इथं म्हणून प्लस 4 घ्यायचं, जर वजा असतं इथं वजा घेतला असतं, प्लस 4 घेतला ही सगळा ब्रॅकेट वजा एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 2x कॉस एक्स. मग आता या एक्स स्क्वेअरनं प्रत्येक टर्मला आत गुणून घ्यायचं, जेवढ्या टर्म असतात तेवढ्यात गुण घ्यायचं, म्हणजे तुमचा ब्रॅकेट काय निघून जाईल. म्हणजे एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर झाला एक्स रेज टू 4 मायनस साइन पुढे आलं गुणाकार असल्यामुळे एक्स रेज टू 4 साइन एक्स प्लस तसंच एक्स स्क्वेअर इंटू एक्स, एक्सचा क्यूब झाला 2 तसंच कॉस एक्स तसंच, ब्रॅकेट पूर्ण झाला सोडवून झाला तुमचं. आता प्लस 4 आत गुण घ्यायचं, प्लस 4 इथं आत गुण असताना इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस आलं बाहेर 4 इंटू एक्स स्क्वेअर साइन एक्स प्लस 4 दुनी 8 8x इंटू कॉस एक्स. मग ही सगळी टर्म आहे इथं ह्या टर्मच्या बदली तुम्ही काय करा ही सगळी टर्म इथं पुट आउट करा, इथं टाकली पुट आउट. मग काय केलं मी परत पहिली 4ची टर्म नंतर 3 नंतर 2 आणि नंतर 1 असणार घातांक एक्सचा घातांक, मग एक्सचा घातांक 4 असणार कुठे इथं ही आहे ती म्हणून ती पहिली घेतली मायनस एक्स टू 4 साइन एक्स प्लस परत एक्सचा घातांक 3 असणार टर्म घ्या, इथं 2x घन कॉस एक्स, इथं पण 2x घन कॉस एक्स आहे, म्हणजे 2x घन आणि 2 झाले 2 2 4 4x घन इंटू कॉस एक्स झाला, म्हणजे 4 झाला 3 झाला, त्यानंतर घातांक किती येणार तुमचा 2, 2चा घातांक असणार टर्म किती आहे एकच आहे मायनस 4x स्क्वेअर साइन एक्स प्लस एक्सचा घातांक असणारा एक घातांक असणारा 8x कॉस एक्स तसं राहिलं, बाकी टर्म आहे अशी. नेक्स्ट एग्जाम्पल इफ y is equal to x cube minus x plus 7 divided by x square minus 3 find dy by dx. दिले एक्झाम्पल आहे लिहून घ्या लेट y is equal to x cube minus x plus 7 divided by ही सगळी टर्म x square minus 3. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x वी गेट, म्हणजे काय करणार तुम्ही dy by dx ऑफ y घेणार इज इक्वल टू dy by dx ऑफ ही सगळी टर्म काय एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 7 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3. दोन संख्येचा भागाकार करायचा आपल्याला. आता डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डी वाय बाय एक्स, दोन संख्यांचा भागाकार आहे, छेदाचा स्क्वेअर म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर होईल, छेदाचा स्क्वेअर केला ही टर्म पुढं म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 3 तसाच आहे. आता छेदा टर्म इथं घेतली म्हणजे राहिली कुठली वरची त्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय एक्स ऑफ दी होल टर्म वरची कोण आहे एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 7. दोन संख्यांचा भागाकार आहे वजाबाकी घेतली डिवायडेड बाय सॉरी वजा, आता ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतले ते तसंच ठेवा, म्हणजे कुठला एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 7 तसाच ठेवा. डेरिव्हेटिव्ह कोणाच काढणार तुम्ही पहिलेच डी बाय एक्स ऑफ कोण आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. मग आता बघा डी बाय एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3 तसाच डी बाय एक्स ऑफ कोण काढायचं आहे तुम्हाला एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 7 तुम्हाला शोधून काढायचं, याचं एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि याचं एक डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग सगळ्यांच्या मध्ये प्लस आहे काही मायनस आहे, मग प्लस किंवा मायनसचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येक टर्मला सेपरेट करायचं, म्हणून डी बाय एक्स ऑफ एक्स क्यूब
प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ 7. डी बाय डी एक्स ऑफ तुम्हाला एक्स क्यूब पहिल्यांदा शोधावा लागेल. कुठला? इथला एक्स क्यूब. कसा शोधणार तुम्ही तो? डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय असतो तुमचा? एन एक्स एन मायनस 1. तुम्हाला टर्म कुठली काढायची? 3 काढायची. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्सचा क्यूब काढायचा तुम्हाला. म्हणून इथं काय तुमचा जिथं एन आहे तिथं 3 टाका. म्हणजे इथं 3 येईल. एक्स तसाच राहिला. 3 वजा 1 याच्या पुढेच करतो मी. 3 तसाच एक्स तसा 3 मधून गेले राहिले 2. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब किती मिळाला तुम्हाला? 3x स्क्वेअर. याचा इथं किती आला आन्सर? 3x स्क्वेअर. प्लस तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असते? 1. म्हणून इथे 1 मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट 7 आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह किती तुमचं? 0. कारण नियम आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती असतं? नेहमी 0. त्यामुळे आन्सर आलं 0. याची टर्मचा आन्सर किती आला मग? 3x स्क्वेअर प्लस 1 आन्सर येईल तुमचं. याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. तर राहिला कुठला? डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. इथं करतो बघा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3. डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ 3. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x मायनस डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट आहे इथे 3. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे इथे याचं डेरिव्हेटिव्ह 2x. एक व्हॅल्यू इथं टाका आणि एक व्हॅल्यू इथं टाका. इक्वेशन होऊन जाईल. पण एक्स स्क्वेअर मायनस 3 तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 7 किती काढले आपण? 3x स्क्वेअर प्लस 1 मायनस ही सगळी टर्म आहे अशीच एक्स क्यूब प्लस सॉरी मायनस एक्स प्लस 7 तसाच डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 किती काढले? 2x. इथं टाका 2x. छेदामध्ये आहे असं एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा पहिला दोन जो ब्रॅकेट आहे याच्यामध्ये गुणाकार आहे. हा एक सोडून घ्या आधी. म्हणजे काय बघा? एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू 3x स्क्वेअर प्लस 1. पहिल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटला, दुसऱ्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेटला. म्हणून एक्स स्क्वेअर दुसरा ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 1. दुसरी टर्म मायनस 3 दुसरा ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 1. एक्स स्क्वेअरनं आत गुण घ्या प्रत्येकाला 3. तसाच एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 एक्स स्क्वेअर मायनस तसं जेव्हा मायनस असल्या इथं आत कोस बनवून घेतला मी. 3 न प्रत्येकाला आत गुणाला 3 त्रिक 9 9 एक्स स्क्वेअर झाले. 3 एके 3 इथं झाला प्लस 3. आता वजा चिन्हात परिणाम करायचा आहे. 3x रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर वजा चिन्हात परिणाम चिन्ह बदलत जाईल. वजा 9 एक्स स्क्वेअर वजा 3. मग 3x रेस टू 4 तसाच राहील. इथं एक्स स्क्वेअर आहे आणि इथं वजा 9 एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे एकामधून 9 गेले वजा 9 गेले वजा 8 राहिले. म्हणून इथे किती? वजा 8 एक्स स्क्वेअर मायनस 3. म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? एवढी मिळाली. तिथं टाकायचं डायरेक्ट. डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू टर्म सांगा इथं 3x रेस टू 4 मायनस 8x स्क्वेअर मायनस 3. हे झालं याचं सोडून. तर मायनस साईन आहे मायनस तसंच ठेवा. ब्रॅकेट घालून घ्या आतमध्ये. आता पुढच्या टर्म काय करा? ब्रॅकेट सोडून घ्या. काय पुढचा ब्रॅकेट? एक्स क्यूब मायनस एक्स प्लस 7 इंटू 2x. या 2x प्रत्येक टर्मला आत गुणून घ्या. 2x इंटू ही सगळी टर्म 2x इंटू एक्स क्यूब मायनस एक्स तसाच इथं बाहेर 2x गुणलं प्लस 7 इंटू ह्या टर्म आत गुणलं 2x. म्हणजे 2x प्रत्येक टर्मला आत गुणायचं म्हणजे ब्रॅकेट सोडून होईल तुमचं. 2 तसाच एक्स इंटू एक्सचा घन किती झाला? एक्सचा चौथा घात होईल वजा 2 तसाच एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर होईल प्लस 7 दुनी 14 एक्स होईल. म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली? एवढी मिळाली. आणि याची टर्म किती व्हॅल्यू किती मिळाली? एवढी मिळाली. या दोन व्हॅल्यू फक्त इथं पुट आउट करा. मग पहिली आपण व्हॅल्यू इथं पुट आउटच केलेली आहे अशी वजा ब्रॅकेटमध्ये याचं काय आलं सोल्युशन इथं टाका. 2x रेस टू 4 मायनस 2x स्क्वेअर प्लस 14x ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग डिवाइड एक्स तसंच राहील तुमचं. नेक्स्ट टर्म काय होईल तुमची? छेद आहे असं लिहून घेतला एक्स स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर. त्यामध्ये काय चेंज नाही. पहिली टर्म आहे लिहून घ्या 3x रेस टू 4 मायनस 8x स्क्वेअर मायनस 3. या वजा चिन्हाचा परिणाम करा आपल्या ब्रॅकेटमध्ये. म्हणजे जे प्लस असतील ते मायनस होतील, जे मायनस असतील ते प्लस होतील. म्हणजे मायनस 2x रेस टू 4 मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर मायनस 14x
आता फक्त एवढं सोल्युशन करा, तुमचा आन्सर होऊन जाईल. आता dy/x इज इक्वल टू इथं घातांक 4 परत 3 परत 2 आणि 1 असं करत जातो आपण. इथे x चा घातांक 4 असणार, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. कुठली टर्म आहे बघा, 3x⁴ आणि कुठले -2x⁴. या दोन टर्म आहेत, यांच्यामध्ये x⁴ काय करा, कॉमन काढा. आत राहील 3, इथं राहील वजा, इथं राहील 2. x⁴ तसाच 3 मात 3 2 राहिली 1. कुठल्या संख्येला त्या संख्या 1 ने गुणल्या तर ती संख्या राहते, म्हणजे x⁴ येईल. म्हणजे ह्या 3x⁴ आणि ह्या -2x⁴, म्हणजे 3 मधून 2 गेले, राहिले 1, म्हणजे राहिला किती तुमचा फक्त x⁴. इथे x⁴. आता 3 आहे का घातांक 3 असल्या टर्म नाहीत, मग 2 आहेत बघा, -8x² आणि +2x². दुसरी कुठली टर्म आहे तुमची, -8x² आणि कुठली राहिल्या +2x². या दोघांच्यातून x² कॉमन काढा. आत करायला -8 + 2. x² तसाच -8 + 2 म्हणजेच किती असतो, -6 असतो. कारण कुठल्याही मोठ्या संख्येतलं जे चिन्ह असेल तेच त्याच्यावरती क्रिया करायची. जी वजा आहे म्हणजे इथनं वजा करायचं आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा देऊन टाकलं. मग x² × -6 म्हणजे -6x². याची व्हॅल्यू किती आली, म्हणजे या -8x² आणि +2x² म्हणजे किती झाले तुमचे, -6x². ही झाली. आता x चा घातांक 1 असणार किती टर्म, तरी एकच आहे, ती -14x येईल. ही पण झाली. आणि राहिली कुठले कॉन्स्टंट कोण आहे, तर -3 आहे, त्यामुळे ते -3 डिवाइड बाय छेदात x² - 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ती राहील तुमची तशीच. हे झालं तुमचं याचं फायनल आन्सर. बघा काय केलं, एकदम सिंपल स्टेप्स आहेत. दिलं एक्झाम्पल आहे असं लिहून घेतलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, वी गेट काय होईल, dy/x ऑफ y इज इक्वल dy/x ऑफ सगळी टर्म. मग dy/x ऑफ y म्हणजे dy/x इज इक्वल टू छेदा टर्मचा स्क्वेअर x² - 3 चा स्क्वेअर, हीच टर्म पुढं म्हणून x² - 3 इथे येईल. मग याचं ही संख्या घेतली, राहिली कुठली संख्या वरची त्याचं डेरिव्हेटिव्ह dy/x ऑफ ती सगळी टर्म काय असेल ती, परत वजाबाकी भागाकार आहे म्हणून, मग ज्याचं डेरिव्हेटिव्ह घेतली ती तसंच ठेवा. राहिले कोण पहिलं म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग x² - 3 तसाच dy/x ऑफ x³ - x + 7 किती आलंय, इथं काढलंय बघा. दोघांमध्ये प्लस आणि वजा आहे तर प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार, म्हणून dy/x ऑफ x³ + dy/x ऑफ x - dy/x ऑफ 7. मग dy/x ऑफ x³ किती काढलाय आपण, 3x² काढलाय. कसा काढलाय तो, x⁴n चा फॉर्म्युलाचा वापर करू. x⁴n म्हणजे काय, n ऑफ x n - 1. आपल्याला x³ ची व्हॅल्यू काढायची आहे, यांची जागी 3 टाका, म्हणजे n आहे तिथं 3 टाका, x तसाच n म्हणजे 3 - 1, 3 तसाच x तसाच 13 गेले राहिले 2, 3x². त्यामुळे याची व्हॅल्यू आली 3x² प्लस dy/x ऑफ x, x व्हॅल्यू किती असते 1, इथे 1 कॉन्स्टंट 7 आहे, 7 व्हॅल्यू 0 निघून जाईल, राहिले काय 3x² + 1 येईल इथं याची व्हॅल्यू. आणि कुठली काढायची, dy/x ऑफ x² - 3. दोघांच्यामध्ये वजाबाकी डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला सेपरेट करा. dy/x ऑफ x² - dy/x ऑफ 3 कॉन्स्टंट आहे 3, 3चं डेरिव्हेटिव्ह 0 होईल. x² चं डेरिव्हेटिव्ह 2x जे टाकलं, 2x - 0 म्हणजे 2x, म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 2x मिळाली. मग ही एक व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, दोन व्हॅल्यू इथं पुट आउट करा. मग काय येणार, x² - 3 तसाच dy/x ऑफ x³ - x + 7 ची व्हॅल्यू किती काढले, 3x² + 1 इथं टाका, वजा तसाच ही टर्म आहे अशी. dy/x ऑफ x² - 3 किती काढलाय, 2x इथं टाकला, 2x छेदाला स्क्वेअर आहे असं. मग आता काय करायचं आहे, ह्या दोन ब्रॅकेटमध्ये गुणाकार आहे, हा फक्त ब्रॅकेट सोडून घ्यायचा. इथं सोडवलाय बघा मी, x² - 3 आणि 3x² + 1 यांचा गुणाकार इथं करून दाखवलाय. या x² न या ब्रॅकेटला गुणणार, वजा सहित -3 सहित ही सगळी टर्म घेणार. x² न आत गुणायचं प्रत्येक टर्मला, 3x² आणि x² 3x⁴ झाला, प्लस x² × 1 x², -7 मायनस गेलं ब्रॅकेट घातलं, 3 × 9x² प्लस 3 1 3 मायनस चिन्ह तसं ठेवले. आता काय करा, 3x⁴ तसाच x² प्लस तसाच, या वजा चिन्हाचा आत परिणाम करा. त्याचा परिणाम करताना काय करणार, प्लसचं वजा करा आणि मायनस आहे त्याचं प्लस करा, म्हणजे हा मायनस काय होईल, 9x² होईल, ही प्लस आहे मायनस झालं, हा प्लस आहे मायनस झालं. 3x⁴ तसाच 1x² प्लस वजा 9x², इथे बघा मी कुठं करून दाखवलं इथे. असू दे, इथं 1 आहे, इथं वजा 9 आहे, 1 - 9 म्हणजे किती, वजा 8 आणि x² तसाच, वजा 3 तसाच, याची टर्म तुमची आली. ही टर्म कुठं टाकणार तुम्ही, त्या ब्रॅकेटच्या जागी, म्हणजे हा सगळ्यांचा गुणाकार जागी इथं तुम्ही टाकू शकता डायरेक्ट. इथं मी टाकली, मायनस तसं ठेवलं. हे सोडवून किती आले तुमचं, x³ - x + 7 × 2x, हे सोडून आले एवढं. कसं आले, इथं केले मी, म्हणजे 2x नाद गुणलं, 2x × x³ झाला, वजा ठेवला तसाच, 2x × ही सगळी टर्म x + 7 × ही सगळी टर्म 2x. आता 2 तसाच राहील, x आणि x³ म्हणजे x⁴ झाला, वजा
2 x इंटू एक्स स्क्वेअर झाला प्लस 7 दुनी 14 झालं, म्हणजे याची व्हॅल्यू तुम्ही एवढी काढली तिथं टाकली. डिवाइड एक्स इज इक्वल टू ही सगळं आहे असं लिहायचं इथं बरेच 3x4 मायनस 8x2 मायनस 3. आता या वजा चिन्ह आत परिणाम करा, त्यानं काय होईल प्लस वजा होईल आणि वजा प्लस होईल. म्हणून हा प्लस आहे तो मायनस झाला 2x4, हा मायनस मायनस प्लस झाला 2x2, हा मायनस 14x झाला, छेदात टर्म आहे अशी. मग आता 1/4, 1/3, 1/2 आणि 1/1 अशा क्रमवाईज करत तुम्ही काय करा संख्या घेत जावा. मग 1/4 असणारी ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. तर 3x4 आहे, इथं वजा 2x4 आहे. 3 मधून 2 राहिले 1 म्हणून इथं राहिले x4. आता एक्स स्क्वेअरची टर्म 3ची टर्म काय यामध्ये नाही, मग आता स्क्वेअर टर्म कुठले वजा 8x वर्ग आणि अधिक 2x वर्ग, वजा 8 आणि अधिक 2 म्हणजे वजा 6 म्हणून इथं वजा 6 आणि एक्स स्क्वेअर तसाच. पण आता एक्सची टर्म, आता एक्स टर्म किती आहे इथं एकच आहे वजा 14 एक्स तशी घेतली आणि कॉन्स्टंट वजा 3 तसाच आणि छेदात टर्म तशीच. इथं झालं तुमचं फायनल आन्सर. म्हणजे बघा डेरिव्हेटिव्ह बाय क्वेश्चन रूलचे आपण एक 20 एक्झाम्पल सोडवले असतील. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचा पुढचा नेक्स्ट रूल आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. त्याआधी सर्व एक्झाम्पल्स तुम्ही एकदा रिव्हिजन करून घ्या.